आता बघा हे निमित्त चाललोय हाय बाय करत लग्नाला आणि गलतीनं आम्ही बायकोला चुकवून फॉग मारून चाललेलो आहेत आणि पुढनं हेलिकॉप्टर कुणाच गेले या आणि आता ही हिरवीगार झाडं, दोन हत्ती आमच्या स्वागतासाठी आणि इथं थोडंसं आम्ही थांबतो, विसावा घेतो. मोठ्या हॉलमध्ये लगीन आहे म्हटल्यावर आम्ही काय 2-3 दिवस जेवतोय बे. आता वड काढायची एकदम मस्त. आता ही बाहेर हिरवंगार दिसतंय, तसंच आत काय जर भेटलं हिरवं रसमलाई तर मग मज्जाच. आज बायको म्हणली लय नटून चाललाय, आता तिला काय सांगायचं. म्हणली तिथं लगीन हाय का मुली बघाय चाललाय. आणि मी तिला म्हणलं तू पण माझ्या मनातलं ओळखायला लागलीस की काय. ते पिशवीमध्ये काय आणलेलं आहे ईश्वर कदम? लग्नाला जायचं म्हटल्यावर गिफ्ट आणलंच पाहिजे की. काय पिशवीमध्ये बघू, दाखवा तरी काय गिफ्ट आणलंय, कळू द्या आम्हाला पण. आईला काहीच नाही वाटतं, घरी विसरलो. मोकळीच आहे, पण माणसानं मन मोकळं होऊन सुद्धा जगलं पाहिजे कधी ना कधी. तर आता आपण आले आहोत नातेवाईकांच्या घोळक्यात. आहेत मुलाचे मामा, माझे प्रेममित्र. नमस्कार नमस्कार. माझ्या नवीन स्टाईलमध्ये बोलताना मी. आणि मामा, तुमचा आशीर्वाद आहे मला आणि तुमचा असेच आशीर्वाद राहू द्या. तुमच्या टाळूची शपथ घेतो मी आणि असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहू द्या. भेटतो इकडं तिकडं, मागं चालले हळदी आणि मी घेतो खुर्ची. म्हणजे आपलं कसं, आपल्या 2 गाद्या टेकवल्या म्हणजे आरामात बोलायला मजाच मजा. तर कसं होता मुलांनो, काल रात्री काय तुम्ही जी धमाल मस्ती केली, अतिशय सुंदर असा नागिन डान्स वगैरे केला, त्यामुळं मला खरं बिंग वाजवण्याचं दिवस आलेलं. पण असू द्या, नव्हती माझ्यापाशी. मामा, तुमचं हे हसू मामीला पटल्यामुळेच त्यांनी तुम्हाला प्रपोज केलं असावं. तर आता बघूया पुन्हा हा नवरदेव आहे. अबे हल्दीराम की शादी देखो कैसे हंस रहा है दोनों. अभी काफ़ी खुश लग रहा है. रोना आ रहेगा. बाद में रोएगा तू, बाद में. हाँ. और चलो भाई, ये तो खुश है बंदा, लगता है इसको अभी शादी का अनुभव नहीं है. बोलता है मुझे पता चलेगा लेकिन बाद में चलेगा. कोई बात नाही. आता बघूया याला काय बरं विचारायचं. एवढा मोठा निर्णय का घेतला लग्नाचा, तर हसतोय येड्यासारखं. चला. तर आता आम्ही तर हॉलमध्ये घुसणार आहे लग्नासाठी. तर बघू शकता इथं नारळाची झाडे आहेत सुंदर अशी. काय रामा, तुला काय म्हणायचं आहे या नारळ नव्हे, शिवाजी झाड आहे ती. शोच आहे ती का? हो हो. काय सेमच दिसतात ना, त्याच्यामुळे मला काही कळत नाही एवढं. बरं असू दे, तुला अजून दाखवतो हॉलमध्ये काय काय सुविधा आहेत, काय काय असं निसर्गमय वातावरण आहे एकदम. बघू शकता इथं आता फुलं आहेत ना, इथं मिरच्याचं झाड आहे, फुल आले. आता काही दिवसांनी मिरच्या पण येतील. भेंडी मिरची आहे नव्हे, फुलाचं झाड आहे. हा म्हणजे सेम मिरचीच पण असंच झाड असतात. पण मंडपवाला मिरच्या कशाला लावल, पण लागू शकतात. इथं भोजनालय पण जवळच आहे ना. तर आता हे बघू शकताय, हे भव्य असं सजवलेलं डेकोरेशन एकदम मस्त. इथं नाईटला जेव्हा नवरा नवरी येतील तर त्यांचा हा क्षण एकदम हिरो हिरोईनसारखा होणार आहे. तर आपण आता हॉलच्या मध्यम भागी आहे. एक तरफ आहे हे, इथं जेवणाची सुविधा आहे, लेकिन अजून जेवण बनायला वेळ आहे, म्हणून इकडे तिकडे हिंडायचे दिवस आहेत. आणि हा आहे हॉल. आता हे बघू शकताय, धोत्र्याचं झाड इथं आहे, एकदम मजेदार कापड धोत्रा. असंही नवीन झाड आता त्याचं कलम ह्याच भावनी केलेलं आहे हे. तर कसं आहे, ते कलम करतात झाडांचे हे. आणि रामाला पण भरपूर इथं अनुभव आहे कृषीमधला, कारण त्यानं कृषीमध्ये अनेक डिग्र्या घेतल्या त्या. तर रामा, तुला काय म्हणायचं आहे आता, हे झाड आहे हे कशाचं आहे बघू शकताय. हे चाफ्याची मावस बहीण कॉफी. झाड कशाचं आहे? हा, तर मामा अतिशय मोठी जाच खालनं करत आहे. ते कोणचं झाड आहे, अतिशय सुंदर असे, तर चाफ्याचंच आहे, त्यांनी खालनं बघून सांगितलेलं आहे. आणि बघू शकता इथं आता आपण जाऊया. एक बफे सिस्टम म्हणजे चालू आहे ना गावाकडं. हा जबरदस्त हॉल आहे, श्री कमल पॅलेस. एकदम मस्त मेजवानी, काय एक नंबरच सांगायचं तुम्हाला. तर बघू शकता इथं सोन्याची परत लावून हे टेबल सजवून घेतलेले आहेत. आणि बघू शकताय आता जेवणाची काय काय सुविधा आहे हे संध्याकाळी कळेल. आणि खालचं बघू शकताय, जर त्या हॉलमध्ये हे सुविधा असतेच
एकदम गवताचं वातावरण आहे. बसल्यावर कसं नुसतं मऊ मऊ वाजते ना, मऊ मऊ वाटतं या काय. तर आपला रामान काहीतरी बोलवलेलं आहेत. हे आपले पैलवान हा, पैलवान मित्र रामाचे वाडपी मंडळाचे अध्यक्ष आहे ते. येड आहे. आणि हे हमारे परम मित्र अमित भाई. आइए ना यार, भाई का शादी आप बहुत खुश लग रहे हैं. काय म्हणताय? मस्त एकदम मस्त ना. आणि काय तुमची मेजवानी आहे, एक नंबरच बफे सिस्टम आहे एकदम. आणि बसून तिथं जेवणाची सगळे सिस्टम केलेले आहेत एकदम. सगळेजण या पाहिजे. बिलकुल बिलकुल सगळेजण येणार.